बाळासाहेब, तुम्ही असंख्य लोकांची आयुष्य तुमच्या नेतृत्वाने उजळून टाकली, त्यांना मान मराठा दिला, त्यांना संपत्ती त्यांच्याकडे आली, हक्क अधिकार आले. तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्यामुळे आनंदी आहात का? ठीक आहे. हे बघा, माझं एक म्हणणं आहे, जे आपलं असताना ते आपल्याला मिळत असतं. माझ्या पत्नीला मी सांगितले की काही एखादी गोष्ट माझ्या लहान मुलाला मी पहिल्यांदा सोन्याची अंगठी घेतली. पगार 600 रुपये होता, पण त्यामध्ये एवढी मागे नव्हती, खाऊन पण सुखी होतो आम्ही. ती वाढदिवसाची अंगठी तो संडासात गेला असताना काढायचा ठेवायचा, कारण ती एकदा पडली संडासात, गेली भाऊ, सोन्याला सोनं विसळ, जाऊ द्या. ही इतकी घाबरी झाली. आता मी काय म्हणेन म्हणजे मी स्वतः चिडणार होते. ते म्हटलं काय असं काय दिसतं, म्हटलं तुला काय झालं, म्हणे असं असं झालं, म्हणे रागू नका, पण म्हणे बिंदाच्या हातून ती अंगठी संडासात पडली. मी सगळ्यांना सांगितलं, मागच्या टाक्या एवढे, म्हटलं काय करायचं तुला एवढं सगळं, गेली तर गेली. म्हटलं एक लक्षात घ्या, कुठच्याही वस्तूसाठी हळहळत बसू नकोस. जी वस्तू जेवढं आपल्याला भोगायला मिळेल तेवढ्या पुरती ती आपल्याकडे राहणारच, आणि ज्या दिवशी ती गायब होईल त्याला तुमचं तो संपलेलं असतं, त्यावरचा वस्तू त्याच्यावरचा अधिकार. या प्रवृत्तीने म्हणजे डोक्याला त्रास नाही होणार, बीपी वाढणार नाही. निरीच्छ एकदम एकदम. म्हणून मी असं नेहमी म्हणतो, तिला ते वाटलं, आम्ही लावूनही ठेवलं होतं बाहेर, की गरिबीला विसरू नका आणि श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका. हे माझं वाक्य आहे. गरिबीला विसरू नका, श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका. आता आम्ही